रामकृष्ण हरी. वारीच्या या मुक्कामी आपण एक वेगळा विषय घेऊन येतोय. मध्यंतरी मी असं म्हणालो होतो की वारीच्या किंवा धार्मिक विषयांना दर्शक अधिक मिळत नाहीत. त्यावर बराच खल झाला. बरीच लोक म्हणाली की करत राहा. मी ठरवलं होतंच की वारीचे एवढे भाग करायचे आहेत आणि ते करायचेच आहे. दर्शक मिळतोय का नाही मिळतोय हा भाग महत्वाचा नाही आहे. हा व्यवहार नाही आहे, ही अभिव्यक्ती आहे. आणि म्हणूनच सातत्यानं ही गोष्ट करत आलो. दर्शक नाही हा विषय तर अॅनालायझरच्या आयुष्यामध्ये अगदी सुरुवातीचा वर्षभरापूर्वीचा काळ जर बघितला तर दर्शक नाही असाच होता. पण सातत्यानं पुढची वर्षभर रोज काही ना काहीतरी पोस्ट करत गेलो आणि आज लाखभर सबस्क्रायबर अॅनालायझरच्या वाट्याला आलेले आहेत. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम आहे तुमच्या प्रेमाचा आहेच आहे, पण त्यासोबत सातत्य आणि संयमाचा आहे. संयम आजच्या मुक्कामी हेच शिकायचं आहे. संयमाची नितांत आवश्यकता असते, अगदी नितांत आवश्यकता असते. आणि वारीत हा संयम शिकवला जातो. म्हणजे अगदी कुणी अंगावर आलं तरीही रामकृष्ण हरी माऊली म्हणून माफ करून देण्याची वृत्ती. पंढरपूर किती लांब आहे याचा विचार न करता चालत चालत जाण्याची वृत्ती. मुक्ताईनगर ते पंढरपूर अंतर किती असेल हो, पण तरीही संयमानं धीरानं ही माणसं चालत राहतात. आणि एक दिवस नव्हे, ठरलेला एक दिवस पंढरपुरात पोहोचतातच. हा संयम खूप आवश्यक आहे. जगातल्या सगळ्याच लोकांनी ज्यांनी संयम ठेवलाय ना ते श्रेष्ठ झालेत, ते मोठे झालेत. एकनाथांचं उदाहरण बघा ना. नाथांना किती संयम ठेवावा लागला हो. नाथांना राग यावा, कारण नाथांना आपण शांतीब्रह्म म्हणतो. शांतीब्रह्म नाथांना राग यावा म्हणून कित्येकानी काय काय प्रयत्न केले नाहीत. अगदी नाथांच्या पत्नी जेवायला वाढू लागल्या तेव्हा एक माणूस चक्क उडी मारून त्यांच्या पाठीवर बसला, तेव्हाही नाथांना राग नाही आला. ते म्हणाले, अगं यजमान पडतील, जरा नीट. अजिबात राग आला नाही. गोदावरी स्नान करून आलेल्या नाथांच्या अंगावर थुंकणारी माणसं 101 वेळा थुंकली आणि 101 वेळेला गोदावरी स्नान करून येऊन नाथांनी सांगितलं की तुमच्यामुळंच एकाच दिवसात 101 वेळा स्नान करण्याचा योग माझ्या नशिबात आला. काय संयम आहे हो, काय प्रचंड ताकद आहे संयमाची. नाथांच्या संयमापुढं नाथांना राग येऊ आल्यावर त्यांना संत नाहीत, ते शांतीब्रह्म नाहीत हे सिद्ध करू इच्छिणाऱ्या माणसांना नाथांची पुढे क्षमा मागावी लागली. ही संयमाची शक्ती आहे. हा संयम भल्या भल्या व्यक्तींना नामोहरम करत असतो. संयम म्हणजे दुबळेपणा नव्हे. संयम ही एक अफाट शक्ती आहे. आपणच आपल्यावर ठेवलेलं नियंत्रण आहे. संयम काय आहे? एक युद्ध स्वतः विरुद्ध. हे एक युद्ध स्वतः विरुद्धचं असतं ना, ते संयमाने युद्ध जिंकता येतं हे लक्षात ठेवा. आपण चिडावं, आपण आपलं संतुलन हरवून बसावं, आपण दुसऱ्यावर रागवावं, आपण आपल्या मार्गावरून भरकटावं, यासाठी अनेक प्रयत्न होत असतात. आणि आपण त्यांच्या प्रयत्नाला यशस्वी होऊ देणं, चिडणं म्हणजे त्यांचा विजय होऊ देऊ नये. आपला घोटाळा कुठे आहे सांगू? आपण संतांची चरित्र वाचतो, आपण कविता वाचतो, आपण संतांची काव्य वाचतो, रचना वाचतो, पोथ्या वाचतो, पारायणं करतो, अक्षरशः पाठ करून ठेवतो. पण त्यातली वास्तविकता मात्र आपण समजून घेत नाही. भगवान कृष्णाला शिशुपालाला मारणं शक्य नव्हतं का? शिशुपाल चिडायचा, रागवायचा, बोलायचा, असभ्य भाषेत बोलायचा, अपराध करायचा. कृष्णाच्या हाती शिशुपालाला मारण्याची शक्ती नव्हती का? होती. शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत कृष्णानं वाट बघितली, संयम बाळगला, संधी दिली. 99 अपराधापर्यंत संधी दिली सुधारण्याची, बरोबर होण्याची. पण असं अजिबात झालं नाही की आधीच कृष्णानं मारलं. 100 अपराध झाल्यानंतर शिशुपालाचा अंत कृष्णानं आपल्याच हातून करविला. याचा अर्थ स्पष्ट होतो.
की संयमात शक्ती असते. बरं, पुढे रामचरित्र काय आहे? कृष्णचरित्र बघितलं, रामचरित्र काय आहे? अहो, राम ईश्वराचा अवतार. तो रावणाला मारणं शक्य नव्हतं. एका फटक्यात रावण संपला असता. बाकी रामाची गरज नव्हती हो. एकटा हनुमंत रावणाला मारायला बरा होता. पण रामानं संयम ठेवला. बायको पळवून नेली तरीही संयम ठेवला. त्याला सुधारण्याच्या संधी दिल्या. अंगद शिष्टाई केली. त्याच्या आधी हनुमानाला पाठवलं. त्याच्या आधी अनेक निरोप पाठवले. सगळ्याच दूतांनी शांतीचा संदेश दिला. रावण ऐकला नाही. आणि रावण ऐकला नाही म्हणूनच शेवटी रावणाचा एका असहाय्य परिस्थितीमध्ये रामाला वध करावा लागला. रामानेही संयम ठेवला होताच. या कथांमधल्या चमत्काराचा भाग आपण जरा दूर ठेवू. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जिथे संयम असतो तिथे यश असतो, विजय असतो आणि तो विजय आपल्याला मिळतच असतो. अशी किती किती उदाहरणं सांगायची जे कंसाचाही असा संयम ठेवूनच झालेला आहे. क्रोध नको हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असतं. क्रोधाग्नी माणसाच्या आयुष्यामध्ये अनेकांना संपवून टाकत असते, स्वतःलाच जाळत असते. तुकोबरायांचं उदाहरण घ्या, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या. तुकोबरायांना क्रोध नसेल आला, किती छळलं नाही, अख्खी गाथाच्या गाथा बुडवून टाकली. ज्ञानेश्वर माऊलींना किती क्रोध यावा. ज्यांच्या झोळीत विस्तवाचे निखारे टाकले गेले त्या माऊलींनी किती चिडावं. नाही चिडले ते, त्यांनीही संयम बाळगला. तुकोबारायांना हाकालल्या गेलं, गाथा बुडवण्यात आला, तुकोबाराय चिडले नाही. अशा प्रत्येक गोष्टीत संतांची शिकवण बघा, त्यांनी आपला संयम ढळू दिलेला नाही आहे. ज्यांनी संयम ढळू दिला नाही, ज्यांनी आपल्या संयमाला राखलं ते यशस्वी झाले, त्यांचीच नाव पुढे मोठी झाली. अगदी नामदेवांनी सुद्धा विसोबांच्या समोर आपला संयम बाळगला तेव्हा नामदेवांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. किती हो, किती नावं सांगावी. या संयमाची खरी परीक्षा आपली होते आणि खरं ज्ञान प्राप्त होतं ना ते या संतांच्या संगतीमध्ये. एक छोटीशी गोष्ट सांगून या भागाचा समारोप करतोय. एक साधू आपल्या गावामध्ये प्रवचन देत होते आणि प्रवचनात असंच सांगत होते की संयमानं सगळ्या गोष्टी होतात, संयमानं सगळ्या गोष्टी होतात, संयमानं सगळ्या गोष्टी होतात. निंदक नीरे राखिये अंगण कुठी छवाय वगैरे वगैरे. तुम्ही निंदक जरी असला, निंदकाचे घर असावे शेजारी, काही चिंता करू नका, त्याला अजिबात चिडू नका, अजिबात रागावू नका, काही रागवायचं कारण नाही. हे सगळं सांगत होते आणि लोकांना ते पटत होतं. वा छान, वा छान म्हणून लोक ऐकत होते. त्यातला एक, जसे आपल्या यूट्यूबवर असतात ना कमेंटमध्ये काहीतरी बोलतात, त्यातला एक जरा हुशार होता आणि तो हुशार माणूस उठला आणि त्याला म्हणाला, महाराज माझी एक शंका आहे. महाराज म्हणले, बोला काय शंका आहे? तुम्ही म्हणताय संयमानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. अगदी बरोबर, संयमानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. ते म्हणलं, बघा संयमानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात का? महाराज म्हणले, हो मी पुन्हा सांगतोय, संयमानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात. संयम ठेवला पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. तो म्हणाला, महाराज मी तुम्हाला आत्ता एक काम सांगणार आहे, त्या संयमानं साध्य करून दाखवा. ते म्हणाले, सांग बाळा, कोणतंही काम सांग, तू संयम ठेव एवढं नक्की. ते म्हणाले, महाराज एक काम करा, ही माझ्या हातामध्ये एक चाळणी आहे, या चाळणीमध्ये पाणी भरून दाखवा तुमच्या संयमानं. महाराजांनी 1 मिनिट ती चाळणी हातात घेतली. महाराज काही क्षण शांत बसले. आता त्या मुलाकडे बघितलं, हसले मंदस्मित. मुलाच्या चेहऱ्यावर आता विजयाचं हास्य होतं. आता महाराज संयमानं चाळणीत पाणी कसं धरून दाखवणार. त्यांनी चाळणी हातात धरली. म्हणाले, बेटा ही चाळणी धर, आता मी पाणी देतो, त्या चाळणीत पाणी टाक आणि धीर धर पाण्याचा बर्फ होईपर्यंत. पाण्याचा बर्फ झाला की चाळणीत सुद्धा तुला पाणी धरता येईल, हे लक्षात ठेव. फक्त तू धीर धरला पाहिजे पाण्याचा बर्फ होईपर्यंत. जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही माऊली. सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. फक्त आम्हाला त्यासाठी योग्य तो संयम ठेवायला हवा. मला वाटतं वारीत हा संयमाचा आणखी एक पाठ घेऊन आपण पुढच्या मुक्कामी जाऊ शकतो, नाही का? कारण पुढच्या मुक्कामी अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. माऊली, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. या वारीत तुम्ही सगळे सहभागी व्हा. डिजिटल वारीत तुम्ही सहभागी आहातच, तुम्हीही या भक्तिरसात न्हाऊन निघा. यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपली ही वारी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. रामकृष्ण हरी.